श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा, आज आमचा पिल्लू किती लवकर उठलाय. तो लवकर म्हणजे 11 वाजलेत आणि त्याच्यासाठी 11 म्हणजे सकाळचे लवकर येत. पहा, आज लवकर उठलाय तो. काय झालं? काय चू 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 करती ग? गेली ना क्लासला? पहा, आज आमच्या दीदीला क्लासला जायला उशीर झाला, कारण की गजर लावला होता सकाळी आणि तो काही वाजलाच नाही. त्याच्यामुळे तिला 10 ते 15 मिनिटं क्लासला जाण्यासाठी लेट झालं. टीचर ओरडली का मग? ओरडली. गजर लावला होता पण आज गजरच वाजला नाही आमचा. काय झालं काय माहिती गजरला, पण त्याच्यामुळे मग तिला क्लासला जायला 10-15 मिनिटं उशीर झाला आज. तर त्याच्यामुळे मला सकाळपासून ओरडती येते की तू गजर व्यवस्थित लावला नाही. पण गजर रोजच्या प्रमाणेच लावला होता मी, पण तो काही आज वाजलंच नाही. घसा पण बसलाय पहा जरा आज. तर पहा, तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आमच्या घरी काय येते. तर आज बनवणारे आमची दीदी व्हेज बिर्याणी, पण व्हेज बिर्याणीचा काही मसाला भेटला नाही, त्यामुळे चिकन बिर्याणीचा मसाला आणलाय. आमची वैष्णवी दीदी नॉनव्हेज वगैरे खात नाही, त्याच्यामुळे व्हेज पुलाव बनवायचा आहे. तर पहा, पाणी वगैरे उकळत ठेवलंय. म्हटलं तांदूळ वगैरे छान उकडून घ्यावे. तांदूळ धुवून ठेवलेत पहा, 10-15 मिनिटं झाले. तर आज आमच्या घरी छान व्हेज पुलावचा बेत आहे पहा. कांदा टाकले परतवला ना, जिरे ते टाकले का? आणि खाली काय शिमला मिरची का? नाही टाकली का? मोठा करू गॅस. जा तू. काय म्हटले आचार्य? कांदा कमी पडेल का? कांदा कमी पडेल ना. एवढं कुठे गेली तू कांदा चिरीपर्यंत? थोडंच कांदा कापला ना. नाही ग, भरपूर कापले. एवढंच होईल. 10 कांदे कापलेत. नाही कापलं ना. छान लाल होते कांदा. एवढंच होईल मग. ते कांदा आणि हे करायचं असतं ना. मसाला अजूनही कांदा नाही पुरणार. भरपूर होऊन बाळा. आम्ही एवढं शाला मोठा फोटी व्हायला तो टाकतो. अर्धा किलो तांदळाला हा किती 500 ग्रॅम ग्रॅम आहे? असतो ना तो टाकायचा. हा 25 ग्रॅम आहे. हा पाव किलोला टाकायचा. नेक्स्ट टाइम 500 ग्रॅम. 500. पुरी बनवतायत पहा, छान व्हेज पुलाव. आणि मी किचन मध्ये गेले की मला म्हणतात तू बाहेर जा. मला किचन मध्ये सुद्धा येऊन देत नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीनेच बनवायचं आहे. तर म्हटलं पुरी व्हेज राईस बनवतायत तोपर्यंत आपण थोडंसं स्वीट खावं. तर पहा, काल छान म्हैसूर पाक वगैरे आणला होता त्यांनी. पिलू, तुला पण किचन मध्ये येऊन देत नाही का? का बरं? हाकली जात ना. फक्त आता व्हेज राईस छान नाही होऊ दे, मग बघते त्यांच्याकडं. झालं का? कुठपर्यंत झालं? कुठपर्यंत प्रोसेस आली? अरे कांदा तरी येऊन दे. अजून कांदाच परतला नाही का तुमचा? गुडा, किचन वाटा खाली पडे ना. तू काय माझं रोस्टिंग साठी चॅनल बनवलाय का तू? रोस्टिंग चॅनल गुडाच रोस्टिंग. पुन्हा देणार नाही तो बिल्डर आपल्याला बनवून किचन वाटा. याच्यात काय बाबू? आलं, लसूण, हिरवी मिरची. टाकायचं असतं ना. नाही ते होतं. बाबा शेफ आहे मी, माहिती तुला. लसूण, मीठ, टाकलं. मसाला कमी पडला मावशी. मसाला कमी पडला. हे पुन्हा गॅसवर ठेवायचं का जरा वेळ? कोळसा आहे का? नाही ना, आपल्याकडे कसलं, आपल्या इथं काय चूल आहे का? मी काय
ए घ्या खायला, मग थंड होईन ते. काय महत्वाचं आहे. सकाळी छान व्हेज पुलाव वगैरे बनवला होता आणि 2-3 दिवस झाले पोरी रोज संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करत होत्या. तर आज त्यांना म्हटलं तुम्ही काही स्वयंपाक वगैरे करू नका, संध्याकाळी मी करते. तर संध्याकाळसाठी छान चपाती आणि गवारीची भाजी वगैरे बनवली होती.